मॉर्निंग सगळ्यांना. चला आज मी आरवपासून मी ब्लॉगची स्टार्ट करते. तर आरवचे सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आरवला काही सौरव जोशी पाहिल्याशिवाय करमत नाही. आरव सकाळी सकाळी सौरव जोशी पाहतो. आरवचा फेवरेट यूट्यूबर. काय वाटतं तुला सौरव जोशी पाहिल्यानंतर? का म्हणून आवडतो? तू तो सौरव जोशी बघितल्याशिवाय तुला करमतं का? एक 8 ते 9 मिनिटाचा सौरव जोशीचा ब्लॉग असतो, पण तो पाहिल्याशिवाय आरवला काही करमत नाही. हा सौरव जोशी आरवचा फेवरेट ब्लॉगर. तो पाहिल्याशिवाय आरवला करमत नाही. असा आरव बसून पाहत असतो. चला बघू द्या. बघ आरव. हा काय दिवस चांगला जात नाही. मला स्कूल चालू झालं कधी बघायचा? शाळेत आले आमचा आरव सौरव जोशी पहिला पाहतो, नंतर अभ्यासाला बघ. मम्मा मला 8 मिनिटाचा सौरव जोशीचा ब्लॉग बघू दे, है की नाही? काय खाल्लं नाश्त्याला? आणि त्याच्याबरोबर मँगो कसा होता? भारी होता ना. चला बघ तू सौरव जोशी. हा बघा मी छान अशी शेवयाची खीर करणार आहे. तर शेवया अशी छान अशी फक्त दुधामध्ये. तर त्या शेवयाच्या खीरीसाठी छान असं मी काजू बारीक करून घेतले, बदाम विलायची पूड केली आणि थोडंसं खोबऱ्याचा कूट. ओलाच खोबऱ्याचा कूट वापरत असते मी, पण आज खूप पाऊस असल्यामुळे मी काही खोबरं फोडलं नाही, नारळ. चला तर मी दाखवते छान असं गावरान तुपातील शेवयाची खीर. गॅसवरती मी पातेलं मांडले. तर गॅस चालू करते. आता यामध्ये पातेलं गरम झाल्यानंतर छान असं जास्तीचं तूप टाकले. आता तर खिरीमध्ये मी मिल्क मेड पण टाकते. मिल्क मेड टाकल्यानंतर खीर खूप टेस्टी बनते. त्यासाठी मी थोडंसं मिल्क मेड पण टाकत असते. खूप छान लागते. हे असं तूप उकळल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम छान असं तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे जे केलेलं आहे ते मी यामध्ये ज्या दिवशी दूध जास्त शिल्लक राहील त्या दिवशी मी असं काहीतरी करत असते. शेवयाची खीर किंवा बासुंदी वगैरे करत असते. तर त्याला म्हटलं आज आपण छान अशी शेवयाची खीर करूयात. मुलं पण खूप आवडीने खातात. थोडंसं तूप टाकून घेतलं. छान असं त्याला तपकिरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घेते. एवढी शेवई घेतली आहे. छान अशी नीट करून घेतली. त्यात काही नसतं, पण पाहून घेतल्यानंतर चांगलं असतं. सगळ्या गोष्टी मी स्वयंपाक वगैरे करताना मला असं पाहून मी घेत असते. असेच शेवया वगैरे आणत असते मी पॅकिंगच्या. खूप सारं गावरान तूप टाकलंय. आता ह्यामध्ये आपण टाकूयात खोबऱ्याचा कूट. सगळेजण म्हणतील ओला नारळ वगैरे. ओला नारळ टाकत असते मी, पण आज मी असं आमच्या घरचेच नारळ आहेत मी करून ठेवत असते. तर चला म्हटलं असं टाकल्यानंतर पण खूप छान खीर तयार होते. आता हे छान असं परतून द्यायचं. वांग्याची भाजी वगैरे तयार झाली. चपाती भाजी सगळं तयार झालं आहे. आता म्हटलं खीर करून घ्यावी. अशी छान अशी घरीच कांदा लसूण मसाला केलेल्या मसाल्याची मी वांग्याची भाजी केली. आता ह्यामध्ये छान असं हे मिल्क मेड टाकून घ्यायचं. थोडंसं मिल्क मेड खूप गोड असतं, थोडंसंच टाकायचं. मला थोडीच खीर बनवायची. मिल्क मेड टाकल्यानंतर छान असं परतून द्यायचं. आपली काजू बदाम खोबरं छान असं तपकिरी होईपर्यंत मी भाजून घेतले. खूप छान स्मेल यायला लागला त्याचा. विलायची वगैरे टाकली. आता त्यामध्ये छान अशा ह्या शेवया टाकायच्या. तर शेवयाही त्यामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या. शेवया ॲक्च्युली भाजलेल्याच असतात, पण मी अशाच करते. सगळ्यामध्ये अशा शेवया पण छान अशा भाजून घेत असते. छान अशा आपल्या शेवया भाजलेत. आता त्यामध्ये छान फक्त दुधाचीच खीर करणार आहे मी. त्यामध्ये सगळं असं जेवढं पाहिजे तेवढं दूध टाकून घेते.
थोडाही पाण्याचा वापर केला नाही. छान असं फक्त दुधाचीच खीर केली. खिरीमध्ये मिल्क मेड वगैरे टाकलं ना, मिल्क मेड तर खूप छान खीर लागते. करून पहा तुम्ही. खिरीमध्ये मिल्क मेड टाकून खूप टेस्टी लागते. मिल्क मेड टाकल्यानंतर खीर. काजू बदाम पण मी जास्त टाकलेत. विलायची पूड टाकली. आता हे छान असं शिजून द्यायचं. खूप छान होते खीर. आता हे उकळल्यानंतर त्यामध्ये आपण साखर ॲड करू. आता ह्यामध्ये थोडीशी आपण साखर ॲड करू. मी जास्त काही गोड करत नाही, कारण मिल्क मेड वगैरे टाकलेलं असतं. ॲक्च्युली ते गोडच झालेलं असतं. मिल्क मेड खूप गोड असतं. आता छान अशी आपली खीर तयार होईल. हाताने केस विचारायला विचार बरं. छान भांग पाड. छान पाडायचा. आराध्याला ना स्वतःच भांग पाडायला येतो छान. ते आमच्याकडनं मेकअप नाही करत, है की नाही? तुला कोणी केलेलं नाही ना आवडत? कोण करतो तुझा मेकअप? तेल कुणी लावलं? तेल कुणी लावलं? तेल लावायला आवडत नाही फक्त. मग छान असा भांग पाडते. मम्मा तेल लाव. बाकी सगळं पावडर कोण लावतं? मम्मा. हे बघा कसा भांग पाडायचं चाललंय. खूप अवघड असतं. खूप कडकडी आहे. आता जेवण करायचा टाइम झालाय. सकाळी नाश्ता केलाय. आता परत जेवायला घालायचं. काम ठेवून तिथं वेळेवरती जेवण वगैरे तिला घालावं लागतं, नाहीतर खूप त्रास देते. काय? माशाचं मटण नाही बाबू. ते आपण संपलं, कालच केलं. तुला काय खायचं? खीर केली ना छान छान. धिंगाणा करते. बघा 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 कशी पळती. मला पकडायला येते. कुणाकुणाची बाळा अशी खेळतात मम्मी बरोबर. त्रास देती. हा आमचा सौरव जोशी कधी संपायचा आहे? कधीचे पण ब्लॉग बघायचं चाललंय असं झोपून. आज ना सकाळी सकाळी इतका पाऊस झालाय ना, सगळीकडं पाणीच पाणी झालेलं. हे बघा हिरवं हिरवं शेत. किचन गार्डन पण एकदम हिरवगार झालंय. इतका पाऊस झाला, बाप रे बाप. अजून थोडं थोडं पाणी साचलेलं दारात. दोघांची भांडणं चालले टीव्ही वरून. आराध्या काय आरवला टीव्ही बघून देत नाही. टीव्हीचे बटन बंद करते आणि आरव काय तिला बंद करून देत नाही. चल तू माझ्याकडे चल. चल तू बघ इकडे ये. चल तुला खेळायला देते. चल. रडवतो ग. आपण त्याचं नाव सांगू सौरव जोशीला. सुट्टी लागल्यापासून असा धिंगाणा चालू असतो सकाळपासून. आणि ह्यांच्या धिंगाण्यामुळे माझ्या कामाला वेळ होतो. हे बघा कशी धावते. एकमेकांशिवाय करमत नाही आणि दोघांशिवाय भांडण होत नाही. अय्यो आंबा खाल्लाय बघा. आंबा कोणी खाल्लाय आंबा? हे बघा बघा. चल काढते. चल ये. नवीन लावलेल्या कृष्ण कमळला छान असं फुल आले. कालच उमललेलं बहुतेक थोडंसं सुकायला लागले. खूप सुंदर असं नवीन झाडाला नवीन फुल. नवीन झाड लावल्यानंतर पहिलं फुल पाहायला वेगळीच मज्जा असते. खूप सुंदर असं फुल आले. सगळी झाडं खूप छान असे फुटलेत. हे डाळिंबाचे झाड किती सुंदर फुटले. वाटलं नव्हतं ते येईल, पण ते पाऊस आल्यानंतर असं फुटलंय. खूप सुंदर दिसतंय. हे आणि नवीन जास्वंदीच्या झाडाला सुंदर अशा कळ्या. खूप सुंदर दिसतंय. नवीन नवीन कळ्या आल्यात छान अशा. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.